नमस्कार. मी एक शिक्षिका आहे. दिवसभर वर्ग, वह्या, बोर्ड आणि मुलांच्या प्रश्नांमध्ये दिवस कसा सरतो कळत नाही. पण जेव्हा सकाळी किचनमध्ये उभी राहते तेव्हा मन शांत होतं. आणि आजपासून त्या क्षणांना मी शब्द आणि चव देणार आहे. द रशा टेल्समधून. आजपासून रशा टेल्सचा प्रवास सुरू करते आणि पहिला एपिसोड आहे काजू बटाटा भाजी आणि जिरा भात. किचनमध्ये आले की वाटतं हीच खरी माझी स्टाफ रूम. जिन्नस थोडेसे असले तरी चव मात्र लज्जतदार. ही भाजी म्हणजे साधेपणातली समृद्धता. एका वाफाळत्या घासात घराची ऊब असते ना तशी. भाजीसाठी गरम पाण्यात कांदे आणि काजू शिजवून त्याची पेस्ट केली. नंतर एका कढईमध्ये काजू थोडे खरपूस तळून घेतले. त्याच कढईत 2 चमचे तेल टाकून त्यात थोडी मोहरी, मिरे आणि तमालपत्र फोडणीसाठी टाकली. फोडणीत चिरलेला कांदा परतून घेतला आणि त्यात बटाटे घालून शिजू दिलं. नंतर त्यात थोडे चिरलेले टोमॅटो आणि केलेली टोमॅटोची पेस्ट घालून मिक्स केलं. चवीनुसार मीठ, तिखट आणि 1 चमचा काजू मसाला टाकून सर्व मिश्रण एकत्रित केलं. आता त्यात बनवलेली कांदा काजूची पेस्ट घालून थोडंसं पाणी टाकलं आणि 1-2 वाफा येईपर्यंत झाकून शिजवून घेतलं. शेवटी काय, वरून कोथिंबीर घालून आपली गरमागरम भाजी तयार केली. माझ्यासारख्या एका शिक्षिकेच्या आयुष्यातून वेळोवेळी एक गोष्ट, एक चव आणि थोडंसं इन्स्पिरेशन मी घेऊन येणार आहे. तुम्हीही असंच काही बनवत असाल का, जे 5 जिन्नसात तयार होतं? कमेंटमध्ये सांगा तुमचं फेवरेट झटपट जेवण काय. शाळेचा दिवस संपतो, मुलं घरी जातात आणि मी माझ्यात लहानशा स्वयंपाकघरात येते, जिथं नाही बोर्ड आहे, नाही वेळापत्रक आहे ती थोडीशी स्वतःसाठी घेतलेली मोकळीक. आता भातासाठी तेल आणि बटरमध्ये मिरे, तमालपत्र, दालचिनी, जिरे फोडून घेतले. 2 हिरव्या मिरच्या घालून त्यात तांदूळ परतवून घेतले आणि मीठ पाणी टाकून शिजवून घेतला. झाला की नाही आपला भात तयार. ही भाजी आणि भात कधी माझ्या विद्यार्थ्यांच्या डब्यात केली तर कधी स्टाफरूममध्ये मैत्रिणींच्या हातात. आणि आज या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचते. तुमच्यासारख्या सोबतींमुळे हा यूट्यूब प्रवास मी आनंदाने सुरू करते आहे. जर तुम्हीही असं स्वयंपाकात स्वतःला शोधलं असेल आणि ही चव, ही गोष्ट आणि हा माझा पहिला प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका साध्या डिशमध्ये लपलेल्या खास गोष्टीसह. तोवर द रशा टेल्स आठवणीत ठेवा. प्रत्येक छोटा प्रयत्न एका मोठ्या प्रवासाची सुरुवात असतो.